माणसाला वाटेल त्याचा व्हिडिओ तर अर्धा हे पडले ती लाईन फिक्स करायला पाहिजे. घाई करतोय मी असं आरतीला चंद्रोदय बघायला नेतोय मी, कारण आत्ता जेव्हा चंद्र उगवतो ना खूप मोठा दिसतो. रात्रीचं किती 22:39 11 वाजले ऑलमोस्ट. रात्रीचे 11 वाजलेत आणि आमचा दिवस आत्ता सुरू झालेला आहे, कारण आज सॅटर्डे नाईट आहे. उद्या रात्री तर हे सगळं नाही करू शकत, कारण नॉर्मली संडे नाईटला आम्ही रडतच असतो, कारण मंडेला कामावर वगैरे जायचं असतं, मोठा वीक सुरू होणार असतो. सो सॅटर्डे नाईट आम्ही बऱ्यापैकी एन्जॉय करतो. रात्री लेट नाईट ड्राईव्हला निघतो, जसं आत्ता निघालोय 11 वाजता. चंद्रोदय बघायला चाललोय आम्ही. आता कळलंय की क्लिअर स्काय आहे आज, खूप मस्त चांदण्या दिसत आहेत, आकाशगंगा दिसतेय आणि कसले कसले ते नक्षत्र असतात, मृग नक्षत्र वगैरे, ते पण बघितलं आम्ही. सो चाललोय आता ड्राईव्हला. मोहित कुठे घेऊन चाललाय काहीच कळत नाहीये. एकही स्ट्रीट लाईट नाहीये, मॅपही लावलेला नाहीये, काही कळतच नाहीये. वेगळे वेगळे प्राणी पण दिसत आहेत आता. तर चंद्रोदय तर काही दिसणार नाहीये आमच्या मते, तर मग आम्ही डिलिव्हरीज करायचं ठरवलंय, फूड डिलिव्हरी. डोरडॅश म्हणून एक ऍप आहे, सो ते आता आम्ही चालू करतोय. बघूया माहिती नाही आहेत का. उबर इट्स चालू केलंय आणि डोरडॅश पण बॅकग्राऊंडला चालू आहे. जी पहिले ऑर्डर येईल ते करू. सॅटर्डे नाईटचं म्हटलं असंच फिरायला निघालोय, फिरता फिरता थोडे इनकेस पैसे कमावले तर बघू, नाहीतर काय असं गप्पा मारत मारत असंच टाइमपास थोडा. गाणी लावूया सर. मोहितला ऑर्डर आली आहे $6, काही खूप मोठी नाहीये. हे पॉज करतो मग आता. कुठली उबर इट्सची आली? हा, उबर वरून आली. लेट्स गो टू KFC. मोहित आता फूड या मेनू लॉकच्या बॅगेमध्ये आणलंय. आता आम्ही डिलिव्हरी करायला जाऊ. कुठल्या एरियामध्ये? काय माहिती, इथेच आहे, जवळपासच आहे. गुड. सिटीमध्येच आहे. नाव काय आहे त्या व्यक्तीचं? वॉन. अच्छा. बाथस मध्ये बऱ्यापैकी लोकांना मी ओळखायला लागली. हा है ना? तुला खूप ओळखतात ना लोक. म्हणजे कुठेही शॉपिंग सेंटर मध्ये जरी गेलं तरी हा कोण ना कोणतरी भेटतच मला. म्हणजे सिक कॉल तर कामावरती टाकूच शकत नाही, कोण ना कोणतरी पकडणारच ना. इकडे चाललाय मोहित डिलिव्हरी करायला. लॉक करून जातोय गाडी, कोणी शिरायला नाही पाहिजे आतमध्ये. दिसतंय का? $6 भेटलेले आहेत. काही नाही, गप्पा मारता मारता. हो, अजून एक ऑर्डर आली. $12 आली. तो उबर बंद करायचं. सेकंड ऑर्डर आता पिक केलेली आहे आणि फक्त 6 मिनिटांवर आहे. खूप मस्त रे. डोरडॅश खूप जास्त पैसे देते ना मग कम्पॅरेटिव्हली. डोरडॅश जास्त पैसे देते. $12 देते. किती छान. मेन्यू लॉकचं नाही आता माहित नाही मला. आपण तर काय, आपण बघ आपल्याला काय काहीतरी टाइमपास करायचा आहे म्हणून आपण बाहेर आलो असंच फिरायला. यो. आणि ते फिरायला आलं म्हणून डिलिव्हरी करतोय. उबर करता करता चंद्रोदय पण दिसला आम्हाला ढगांच्या पाठीमागे. तू चालवतो का गाडी? नाही, तूच चालव. का मस्त वास येतोय ना. डॉमिनोज मधून ऑर्डर आलेली आहे. काय आहे त्याच्यामध्ये नक्की? चोको लावा केक. कोणाचा तरी बर्थडे असेल
कारण आता 11:15 वाजत आलेले आहेत. देसीच आहे. सो कोणीतरी मुद्दाम केक मागवलाय. मलाच खायची इच्छा होते. पूर्वी आम्ही करायचो ना, आम्ही जिलॉंग मध्ये ना असं काय छान मस्त रेस्टॉरंटचं काय आलं ना असं करायचं ऑर्डर ड्रॉप की ऑर्डर डॅमेज वगैरे असं. पण आता ते जरा कळतं लोकांना आता. तेव्हा उबर इट्स जस्ट लॉन्च झालं होतं ऑस्ट्रेलियामध्ये, तेव्हा व्हायच्या गोष्टी. खोटं ऑर्डर ड्रॉप करायचे किंवा डॅमेज ऑर्डर करायचे आणि स्वतः बसून खायचे हे लोक. या घराच्या पाठीमागे एक घर आहे, तिकडे माझी मैत्रीण राहते. आता 12 वाजायला फक्त 2 मिनिटं बाकी आहेत. आपण किती वाजता स्टार्ट केलेलं? 11 वाजता. आणि 11 वाजेपासून आपण किती कमावले पैसे ते आता मी तुम्हाला दाखवते. या DoorDash ॲप वरती उजव्या हाताला तुम्हाला दिसतंय $24.44 आणि आता हे 9:30 आत्ताची करंट डिलिव्हरीचे प्राइस आहे. प्लस उबरचे आपण कमवले $14. म्हणजे 24 आणि 14 किती? 38. 29. काय 24 ते अजून हे आहेत ना, पैसे पण आहेत ना त्याच्यात. 39. सॉरी सेंट्स पण आहेत ना. 39. 39. 39 प्लस आता हे $9.5. म्हणजे 48. 48 पकड. $48 पर आवर. चिल आहे ना. आणि रात्रीचं नो ट्रॅफिक नथिंग. बरोबर आता 12ला 1 मिनिट फक्त बाकी आहे. आज आम्ही एका फॅमिलीच्या घरी गेलेलो. मस्तपैकी मिसळ खाल्लेली आहे. असली डेंजर झोप येते ना, पण सॅटर्डे नाईट आहे म्हणून नाही झोपत आहे आम्ही. नाही, जेवण इतकं छान झालंय ना, मस्त झोपायची इच्छा होते. ढेकर येली आता मला. जस्ट मिसळ पावची ढेकर आली. आता आम्ही ऑर्डर ड्रॉप ऑफ करायला चाललोय. इथे पण माझी मैत्रीण राहते बाजूला. बाथर्स्ट मधलं माझं फेवरेट घर. हळू घे. हे दिस इज माय फेवरेट हाऊस इन बाथर्स्ट. काही दिसलंच नाही पण शी. अच्छा, अरे हे तर त्याचं घर आहे. पॉल. कोण पॉल? पॉल बाथर्स्टचा कोण आहे तो? हा, हे त्याचं घर आहे. अरे मला ह्या दिव्यानी सांगितलं. त्याची गाडी कुठे आहे? अरे मी तुला सांगते, हे त्याचं घर आहे. मी जरा माझं फेवरेट घर दाखवते, ठीक आहे? हे आहे माझं फेवरेट घर. हा. रिअल एस्टेट म्हणून फोटो दाखव ना. असं कसं दाखवू शकतेस तू? रिअल एस्टेट नाही. कितीला असेल रे ते घर? 1.4 मिलियन माझ्या मते. चंद्र लपलाय बघ. गाणं बोल ना. 12:15 वाजलेले आहेत. आता आम्ही घरी चाललोय. टोटल $48 कमवलेले आहेत. उद्या आम्ही चाललोय सिडनीला. सो आमच्या सिडनीचा फ्युलचा खर्च आम्ही कमवलेला आहे ऑलरेडी. ओके, बाय बाय, गुड नाईट.